मराठवाड्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयाचं विभाजन करा, लातूरला अप्पर आयुक्त कार्यालय द्या, अशी मागणी अभिमन्यू पवार यांनी केली आहे। अभिमन्यू पवारांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी मात्र सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाचं विभाजन करून मराठवाड्यातील 4 जिल्ह्यांसाठी लातूर येथे अप्पर आयुक्त कार्यालय स्थापन करावं, या मागणीकरता भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्य सरकारकडे आग्रही मागणी केल्यानं लातूरसह नजीकच्या 4 जिल्ह्यातील नागरिकांची प्रशासकीय दृष्ट्या होणारी गैरसोय दूर होणार असल्यानं अभिमन्यू पवारांच्या या मागणीला सर्वपक्षीय पाठिंबा मिळतोय। आमदार अभिमन्यू पवार यांच्याशी बातचीत केली आहे। जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी पाहूया। प्रशासकीय दृष्ट्या मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या आयुक्त कार्यालयाचं विभाजन करून मराठवाड्यातल्या 4 जिल्ह्यांसाठी लातूर या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालय देण्यात यावं, अशा पद्धतीची मागणी भारतीय जनता पार्टीचे औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री अभिमन्यू पवार यांनी विधिमंडळामध्ये केलेली आहे आणि त्या पद्धतीने ते प्रशासकीय पातळीवर लढाई लढत आहेत। ते आता सध्या माझ्यासमोर आहेत। कशा पद्धतीनं गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही ही मागणी करताय, ही किती व्यवहारी आहे? पूर्ण या जनतेची मागणी पाहता लातूरला विभागीय कार्यालय व्हावं अशी त्यांनी शिफारस केलेली आहे। ती दांगट समितीची शिफारस मान्य करावी अशी आमची मागणी आहे। दुसरं आता असं आहे की मधला मार्ग असा माननीय मुख्यमंत्र्यांनी ऑफ द रेकॉर्ड काढलेला आहे आणि या विषयामध्ये मला सांगितलं गेलं की अशोक चव्हाण साहेबांशी बोलून घ्या। मी अशोक चव्हाण साहेबांशी बोललोय। आमच्या दोघांची एक मीटिंग पण या निमित्तानं झालेली आहे आणि आम्ही दोघेही तयार आहे या विषयावर। एकूणच आमची सगळीच लोकप्रतिनिधी तयार होतील असा तोडगा आम्ही काढलाय। एक अतिरिक्त जिल्हा निर्माण होणार आहे आज ना उद्या, मग तो उदगीर होईल, आंबेजोगाई होईल, जे काय व्हायचं ते होईल। तो जिल्हा लातूरला जोडायचा। नांदेडचे 3 जिल्हे तिकडचे संभाजीनगर, परभणी, बीड तिकडे देता येईल, जालना, हिंगोली, नांदेड तिकडे देता येईल, धाराशिव, लातूर आणि आणखीन जर निर्माण होणारा जिल्हा आहे तो जिल्हा देऊन 3 असे 2 विभागीय आयुक्तालय येणाऱ्या काळामध्ये करता येतील। पण तात्पुरतं जनतेची सोय व्हावी म्हणून नांदेडला एक अप्पर आयुक्तालय, लातूरला एक अप्पर आयुक्तालय करून तिथं IAS अधिकाऱ्याची नेमणूक करून त्याला अधिकार दिले जातील, अशी तोडगा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या डोक्यात आहे। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।